डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 45. असे तर नाही ना की तुम्हीही त्यांच्या कटात सामील आहात. गावकरी उलट प्रयागवरच आरोप करायला लागले. प्रयागच नाही तर सदाशिवही आश्चर्याने सगळ्यांना बघू लागले. हे काय बोलत आहात तुम्ही? यात डॉक्टर साहेबांची काय चूक? त्यांनी नव्हते सांगितले तुम्हाला जमिनी त्या आमदाराला द्यायला? सदाशिव स्वतःचे दुःख विसरून प्रयागची बाजू घेत गावकऱ्यांना बोलले. बरोबर तेच बोलतोय आम्ही. ठीक आहे, आमचे जाऊ दे, पण तू यांच्यावर विश्वास ठेवून बसलास ना. मग काय झाले? आज तुझ्या जमिनीसाठी ते तुझ्या मुलीच्या अब्रूशी कोणीतरी बोलतच होते की अचानक प्रयाग उठला. त्याने सगळ्यांकडे नजर टाकून काही न बोलता तिथून जाऊ लागला. डॉक्टर साहेब, तुम्ही यांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. सगळे गोंधळले आहेत, रागात आहेत म्हणून असे बोलत आहेत. मला माहीत आहे ना तुम्ही किती प्रयत्न करताय. सदाशिव प्रयागला अडवत बोलले. ठीक आहे काका, मला नाही राग आला. बरं येतो मी, बोलून प्रयाग निघून गेला. त्यापाठोपाठ गावकरीही निघून गेले. असेच काही दिवस निघून गेले. प्रयाग कोणाशी काही बोलला नव्हता. या काही दिवसात शर्वरीही हॉस्पिटलमध्ये आली नव्हती. डॉक्टर साहेब येऊ का? अचानक एक दिवस पोस्टमॅन हॉस्पिटलमध्ये आले. पोस्टमॅन साहेब या ना, आज काय आले आमच्यासाठी? प्रयाग हसतच बोलला. तेच ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. त्यांच्या बॅगमधून एक एन्व्हलप काढून टेबलवर ठेवत पोस्टमॅन बोलले. प्रयागने लगबगीने एन्व्हलप उचलले आणि घाईने पेपर्स रीड करू लागला. ओठावर त्याची $1,000,000 वाली स्माईल झळकत होती. एवढ्या दिवसाची त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले होते. डॉक्टर साहेब, तुम्ही एवढे गावकऱ्यांसाठी करता, पण त्यांना तुमची जराही कदर नाही बघा. मी ऐकले गावकरी तुम्हालाच दोष देऊन मोकळे झाले. पोस्टमॅन नाराजीच्या सुरात बोलले. त्यावर प्रयाग हलकेच गालात हसला. सगळे गावकरी घाबरले आहेत. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याहून ते मला आपले समजतात. त्याच नात्याने ते बोलून गेले. यात राग मानण्यासारखे काही नाही. प्रयाग हसतच बोलला. तुम्ही खूप ग्रेट आहात साहेब. या अनोळखी गावाला आणि गावातील सगळ्यांना तुम्ही आपलेसे केले. त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम समजता. नाहीतर आजकालच्या जगात कोणी कोणाचे काम कुठल्याही स्वार्थाशिवाय करत नाही. पण तुम्ही अपवाद आहात. पोस्टमॅन अभिमानाने त्याला बघू लागले. बरं चला, ही खुशखबर गावकऱ्यांना देऊ. त्यांच्या खुर्चीवरून उठत प्रयाग बोलला. त्यापाठोपाठ पोस्टमॅनही उठले. दोघेही सदाशिव प्रधानच्या घरी गेले. पण हे काय? त्यांच्या अंगणात छोटंसं डेकोरेशन केले होते. समोरच बायका माणसांची गर्दी होती. सगळे छान सजून धजून आलेले. प्रयाग आत आला तर शर्वरी नवरीच्या वेशात खुर्चीवर बसून होती. शून्यात हरवलेली ती. तिच्या शेजारी तिचा वर. कदाचित नुकतेच लग्न पार पडले होते. सगळं बघून प्रयागला धक्काच बसला. पोस्टमॅनने प्रयागकडे पाहिले. त्याचा उडालेला रंग बघून त्याला दयाच आली. साहेब, हे गावकरी असेच आहेत. बस फक्त स्वतःचा स्वार्थ साधणार आणि तुम्ही यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असता. त्यांनी तुम्हाला काही न कळवता मुलीचे परस्पर लग्नही लावून दिले. यावरूनच कळतो त्यांना तुमच्यावर विश्वास राहिले नाही. आता काय करणार तुम्ही? पोस्टमॅन नाराजीच्या सुरात बोलले. तसे प्रयागने हातातील त्या लेटरकडे नजर टाकली. त्याने हलकेच फोल्ड करून पॉकेटमध्ये ठेवून दिले. त्यात काय साहेब, मुलगी लग्नाची झालेली. मुलीचे लग्न आईबाबांना कोणत्या वयात करायचे त्यांचे तेच ठरवतील ना, की मी? प्रयाग कसनुसं हसत बोलला. खरे तर शर्वरीचा नकार त्याला माहीत होते, पण यात काय बोलणार होता तो? वाईट वाटत होते त्याला शर्वरीसाठी. तो ओठावर स्माईल घेऊन शर्वरीजवळ गेला. हॅपी मॅरिड लाईफ शर्वरी. प्रयागचा आवाज कानावर पडला तसे तिने नजर उचलून त्याला पाहिले. लगेच डोळे पाणावले तर हुंदकाही दाटून आला. ती लगेच उभी झाली. तिचे बघून तिचा जोडीदारही उभा झाला. सॉरी, मी तुझी मदत नाही करू शकलो. मी एवढंच बोलू शकतो, फक्त तू खुश राहा. त्याने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवले. तशी तिने डोळे मिटून घेतले. शर्वरीच्या हसबंडशी बोलून तो सदाशिव जवळ आला तसे काकांनी मान खाली घातली. मी तर तुम्हाला खुशखबर द्यायला आलो, पण मलाच तुम्ही शॉकिंग खबर दिली. मला सांगावेसेही वाटले नाही. प्रयाग नाराजीच्या सुरात बोलला. तसे काकाने ओशाळून त्याच्या पुढे हात जोडले. प्रयागने लगेच त्यांचे हात हातात घेतले.
माझ्या पुढे हात जोडायची गरज नाही काका. तुम्ही तुमच्या मुलीसाठी योग्य तेच केले असणार. आज लेटर आले, आपली केस कोर्टात जाईल. लवकरच आपल्या केसवर कार्यवाही होणार आहे हेच सांगायला आलो होतो, बोलून प्रयाग तिथून निघून गेला. काका त्याला जाताना बघतच राहिले. हे काय आणि कसे झाले? आपल्या विरोधात कोर्टात केस कोणी टाकली? रेहान हातातील लेटरकडे बघत चिडून बोलला. या गावकऱ्यांना तेवढी अक्कल कुठली? नक्कीच त्या डॉक्टरने केले असणार हे, अमितराव बोलले. डॉक्टर? कोण? आणि त्याचा काय संबंध? न कळून रेहान बोलला. प्रयाग गायकवाड या लोकांचा कैवारी. गावकरी त्याचे शब्द खाली पडू देत नाही. गावाबाहेर मोठे अनाथ आश्रम आहे त्याचे, आणि मधोमध क्लिनिक, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये OPD आहे. खूप कमावतो तो. गोड बोलून गावकऱ्यांच्या मनात त्याचे स्थान निर्माण केले. अमितराव प्रयागची माहिती देऊ लागले. ओ, इंटरेस्टिंग. मग या प्रयाग गायकवाडला नक्कीच भेटावं लागेल असं दिसते, रेहान बोलला. आध्या नुकतीच आशियानामध्ये आलेली. सपना, आशियानामध्ये काम करणारी मुलगी, एका छोटूशा बाळाला हातात घेऊन इकडे तिकडे फिरवत त्याला शांत करत होती. सपना, अगं काय झाले? हा रडतोय का? आध्याने लगेच त्या बाळाला स्वतःजवळ घेतले. माहीत नाही ताई, काय झाले? खूप वेळचं रडत आहे. याने दूध पण पिले नाही, सगळं तोंडातून काढून फेकतो, सपना जराशी वैतागून बोलली. बरं, दे ती दुधाची बॉटल. आणि माई कुठे गेल्या? आध्याने बाळाला जवळ घेत खुर्चीवर मांडी घालून बसली. माई मुलांना घेऊन मंदिरामध्ये गेल्या, सपना घालत हसत बोलली. बाळाशी बोलत आध्याने त्याच्या तोंडात निप्पल टाकले तसे ते बाळ शांत झाले. आद्या हळूवार गाणं गुणगुणू लागली. स्वप्नाचा झोला तान्हा झोपला, जा जा रे वाऱ्या झोका दे त्याला, चांदण्याची शान करुणी घाल्या, घाल पाखरा मंजुळ शिडा, आशेची दोरी धरुणी हात, जुजावी तेही आई देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. आध्याची गुणगुण ऐकून ते छोटंसं बाळ तोंडात बोट घालून झोपी गेले. सपना हसतच आध्याला बघत होती, पण एक व्यक्ती आशियानाच्या गेटवर उभा एकटक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. डोळ्यात काहीशी चमक, ओठावर हसू. अगदीच मंत्रमुग्ध झालेला तो तिच्या आवाजाने. कोण आहे ही मुलगी? इथे काम करते का? त्याने शेजारी उभ्या त्याच्या माणसाला विचारले. या डॉक्टर साहेबांची बायको आहेत साहेब, या इथेच असतात आशियानामध्ये. डॉक्टर साहेबांसारख्या समजदार आहेत. तो व्यक्ती आध्याची स्तुती करू लागला. तसे एवढ्या वेळचा खुश असलेला तो नाराज झाला, पण नजर अजूनही आध्याच्या पाठमोऱ्या देहाकडे. अगदीच आकर्षक बांध्याची आध्या त्याला पहिल्या नजरेत आवडून गेली, आणि तेव्हाच आध्या पलटली आणि बस तो बघतच राहिला. येलो कलर सलवार सूट, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही, फक्त कपाळावर टिकली, भांगेत कुंकू, गळ्यात चेनसारखे मंगळसूत्र. खूप सुंदर दिसत होती ती, ब्युटिफुल. आध्याच्या सौंदर्यात हरवलेल्या त्याच्या तोंडून आपसूक निघाले. त्याचा माणूस आश्चर्याने त्याला बघतच राहिला, कारण त्या दरम्यान तो सेजलसोबत रिलेशनमध्ये होता आणि त्याला माहीत होते. तसेही अय्याश होताच तो, पण लग्न झालेल्या स्त्रीकडे त्याने तशा नजरेने कधी पाहिले नव्हते. कोण हवंय आपल्याला? अचानक आवाज आला. तसे रेहान भानावर आला. पुढे पाहिले तर आध्याही आत निघून गेली होती. डॉक्टर साहेबांशी भेटायचे होते, रेहानने विचारले. ते हॉस्पिटलमध्ये आहेत, बोलून तो निघून गेला. रेहानने एक नजर समोर पाहिले आणि डोळ्यावर गॉगल चढवून तो कारमध्ये बसला. कार सरळ त्याच्या बंगलोकडे घ्यायला सांगितले, कारण नजरेसमोर आध्याचाच चेहरा, आणि या अवस्थेत तो प्रयागला भेटू शकणार नव्हताच. हॉस्पिटलमध्ये पेशंटची गर्दी होती. प्रयाग त्याच्या केबिनमध्ये बसून पेशंट चेक करत होता.
वेळेवर जेवण करा आणि काही दिवस मी लिहून दिलेले औषध घ्या. होईल बरं, काळजी करू नका. एका चिठ्ठीवर औषधाची नावे लिहत प्रयाग समोर बसलेल्या पेशंटला सूचना देत होताच की नमस्कार डॉक्टर साहेब. रेहान दरवाजावर नॉक न करताच आत आला. प्रयागने कपाळावर आठ्या पाडत त्याला पाहिले. स्काय ब्लू कलर शर्ट, ब्लॅक पॅन्ट, डोळ्यावर गॉगल असलेला त्याच्या लुकवरूनच तो मोठ्या घरातील व्यक्ती दिसत होता. दिसण्यावरून तर तुम्ही सुशिक्षित वाटत आहात, पण कोणाच्या केबिनमध्ये नॉक न करता येणं बॅड मॅनर्स. आणि इथे नंबरनुसार पेशंट चेक केले जातात. तुम्ही बाहेर थांबा, तुमचे नंबर आले की रिसेप्शनिस्ट पाठवेलात तुम्हाला. प्रयागने पेशंटला पर्ची देत बाहेर जायला खुणावत समोर उभ्या उद्धट रेहानला बोलला. रेहान एकटक त्याला बघतच राहिला. खरे तर प्रयागच्या बोलण्याचा त्याला राग आलेला, पण त्याचा ॲटिट्यूड, त्याचे बोलणे काही सर्वसाधारण नव्हतेच. ते काय आहे ना डॉक्टर साहेब, मला कोणाची वाट बघायला आवडत नाही आणि लाईन नंबर ते हे पेशंटसाठी. मी तुमचा पेशंट नाही, मला बस तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रेहान समोरच्या खुर्चीवर बसत बोलला. प्रयाग त्याला रोखून बघू लागला. तुम्हाला जे बोलायचे ते ऑफ टाईममध्ये. सध्या OPD टाईम आहे आणि बाहेर बसलेले पेशंट त्यांच्या नंबरची वाट बघत आहेत. प्लीज एक्सक्यूज मी. प्रयाग त्याच्या नियमांचा पक्का होता. तो कोण्या मोठ्या आसामासाठी त्याचेच बनवलेले नियम डावलू शकत नव्हता. प्रयागची इच्छा नाही बघून नाईलाजाने रेहान बाहेर निघून गेला, तर प्रयागने त्याचे पेशंट कंटिन्यू केले. खूप अकड आहे या डॉक्टरमध्ये. हॉस्पिटल बाहेर उभा हॉस्पिटल बिल्डिंगकडे बघतच रेहान पुटपुटला. राजा, डॉक्टर साहेबांची OPD कधी बंद होते? रेहान काहीसा विचार करत बोलला. 1च्या दरम्यान होईल, राजा बोलला. तसे रेहानने घड्याळात पाहिले. 1 वाजायला अजून बराच वेळ होता. रेहान कारमध्ये बसताच कार त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागली. अचानक त्याला आध्याला बघायची इच्छा झाली. कार आशियानाकडे वळव, रेहान बोलला. तसे राजा बघतच राहिला. साहेब, आशियाना? पण डॉक्टर साहेब तर हॉस्पिटलमध्ये आहेत. राजा कार रस्त्याच्या कडेला थांबत बोलला. पण रेहानचे रागीट डोळे बघून राजाने काही न बोलता आशियानाकडे कार वळवली. रेहान आशियानाच्या गेटसमोर उभा आध्याला शोधू लागला, पण ती त्याला दिसली नाही. तसे तो गेट उघडून आत आला. कोण हवंय आपल्याला? त्याला बघून सपनाने विचारले. हे आश्रम कोणाचे आहे? मला भेटायचे आहे ओनरला. काही माहीत नसल्याच्या आविर्भावात रेहान बोलला. त्याला आज आध्याला भेटायचेच होते, तिला जवळून बघायचे होते. अच्छा, ओनर तर नाही, पण ऑफिसमध्ये माई आहेत, तुम्ही त्यांना भेटू शकता, सपना बोलली. माई? रेहान विचारात हरवला. हां, त्या बघा आल्याच माई. नुकत्याच ऑफिसमधून बाहेर आलेल्या माईला बघून सपना बोलली. रेहानने पाहिले तर मध्यम वयाच्या स्त्रीला बघून त्याचा हिरमोड झाला. तो तसाच आश्रमाच्या बाहेर निघून गेला. नुकताच OPD आटोपून प्रयागने मोकळा श्वास घेतलाच की रेहान आला. बोला, काय बोलायचे होते? त्याला बसायला खुणावत प्रयागने सरळ विषयाला हात घातले. मी रेहान गाडगीळ, आमदार गाडगीळांचा मुलगा, रेहान बोलला. तसे प्रयाग आश्चर्याने त्याला बघू लागला. आजवर फक्त नाव ऐकलेले, पण समोरासमोर आज आले होते दोघेही. तर काय मदत करू शकतो मी तुमची? प्रयाग निर्विकार चेहरा करून शांत स्वरात बोलला. मदत तर तुम्हीच करू शकता साहेब. तुम्हालाही माहीत आहे, आम्ही इथे एक फॅक्टरी उभारायची ठरवले. पूर्ण जमीन एका लेवलमध्ये आणल्या. आता बांधकाम सुरू करणार आहोत आम्ही. मग का विनाकारण तुम्ही आमच्या विरोधात कोर्टात केस फाईल केली? रेहान बोलला. तुम्ही नियमाने फॅक्टरी उभी केली तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या वडिलांनी शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी हडपून घेतल्या. मला बस त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून द्यायच्या आहेत. बाकी मला तुमच्याशी काही वैर नाही. शेतकऱ्यांची जागा सोडून तुम्ही फॅक्टरी कुठेही उभारू शकता. प्रयाग त्याच्या डोळ्यात बघत बोलला.
ओ, शेतकऱ्यांची कैवारी नाही का तुम्ही? पण काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही कितीही उड्या मारल्या तरी तुम्ही आम्हाला अडवू शकणार नाही. जमिनी आमच्या, आम्ही त्यावर काहीही करू शकतो. रेहान तिरकस हसत बोलला. ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. जर खरंच तुम्ही काहीही करू शकले असते तर माझ्यापर्यंत तुम्हाला येण्याची गरजच भासली नसती. प्रयाग गालात हसत बोलला. खूप हुशार समजतोस ना तू स्वतःला? हां, काय मिळणार आहे तुला या गरीब शेतकऱ्यांना मदत करून? समजा त्यांच्या जमिनी त्यांना मिळाल्याही, पण यात तुझा काय फायदा? माझ्याजवळ तुझ्यासाठी एक ऑफर आहे. तू आमच्याशी हातमिळवणी कर. तू म्हणशील ते मी तुला देईन. पैसे, कंपनीमध्ये शेअर्स, तुला हवं ते. रेहान पहिले तर चिडून बोलला, मग मात्र चक्क प्रयागला घुस देण्याचा प्रयत्न करू लागला. यावर प्रयाग मात्र खडखडून हसला. तुम्हाला काय वाटले, तुमच्या यात थोडासा पैसा शेअरसाठी मी गावकऱ्यांना धोका देईल? गैरसमज आहे तुमचा. माझ्या जीवनात मी अतोनात पैसा पाहिले, मला त्याची मोडीच हाव नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. केस तर मी मागे घेणार नाहीच, पण तुमचे कामही होऊ देणार नाही. प्रयाग त्याच्या डोळ्यात रोखून बघत जरा हसूनच बोलला. ओके, जशी तुझी इच्छा. मग गावकऱ्यांसोबत तूही तुझे सामान पॅक करायला घे, कारण ना हे गावकरी इथे राहतील ना तू. रेहान गाडगेड आहे मी, आणि मला जी वस्तू हवी असते ते मी कसेही मिळवतोच. सरळ धमकी देतच रेहान तिथून निघून गेला. प्रयाग काही वेळ विचार करत बसून राहिला. मग मात्र भानावर येत तो घरी निघून गेला. असेच काही दिवस निघून गेले आणि एक शॉकिंग बातमी गावभर पसरली. ती म्हणजे शर्वरीच्या नवऱ्याने धोक्याने सदाशिव काकाची जमीन त्यांच्या नावावर करून घेतली, आणि ती जमीन त्याने रेहान गाडगीळला विकलीच नाही, तर 2 महिन्याच्या प्रेग्नंट शर्वरीला कायमचे माहेरीही सोडले. प्रयागने चौकशी केली तर कळले शर्वरीचा नवरा रेहानचा माणूस होता. सदाशिव काकाच्या तर पायाखाली जमीनच सरकली. मुलीची इज्जत वाचवायला म्हणून मुलीचे लग्न लावून दिले, पण मुलीचे आयुष्य तर बर्बाद झालेच, पण त्यासोबत त्यांची जमीनही हातातून गेली. हे तो योग्य नाही केलेस रेहान. स्वतःच्या स्वार्थासाठी साध्या भोळ्या माणसांना तू फसवलेस, याची शिक्षा तुला नक्कीच होणार. प्रयाग स्वतःशीच निर्धार करत बोलला. प्रयाग स्वतः सदाशिव काकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जात शर्वरीच्या नवऱ्याच्या विरोधात फसवणुकीची केस टाकली, पण तो तर फरार झालेला. सोबत रेहानचे नावही त्यात टाकले. आमदार गाडगीळवर एक केस तर रेहानवर शर्वरीची केस सुरू झाली. रेहानने मात्र कोणालाही न जुमानता फॅक्टरी उभारणीच्या कामाला सुरुवात केली. सगळ्या जमिनीच्या भोवती त्याने मोठे वॉल कंपाऊंड उभारले. सिमेंट, सलाकी, दगड, गिट्टी, बांधकामाचे साहित्य ट्रक भरून येऊ लागले. शर्वरी कसे तरी तिच्या आयुष्याची विस्कटलेली घडी सावरत परत एकदा प्रयागच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करू लागली. इकडे रेहानच्या कामाला वेग आलेला तर दुसरीकडे केसच्याही कामाला वेग आले. प्रयागने गोळा केलेले पुरावे खूप स्ट्रॉंग होते. रेहानला कुठेतरी भीती वाटायला लागली. रेहान स्वतः प्रयागच्या घरी जाऊन त्याला धमकी देऊन आलेला, तर कधी त्याची माणसे प्रयागला घाबरवायची. एकदा तर प्रयागवर हल्लाही करवले होते त्याने, पण प्रयाग एवढ्याने घाबरणारा नव्हताच. प्रयागने निवडलेला वकील खूप हुशार होता. स्वतःच्या हुशारीने त्याने रेहान गाडगीळच्या कामावर स्टे आणले, तेही अमर्याद. कदाचित पुढे जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याचे चान्सेसही निर्माण झालेले. नाही, हे नाही होऊ शकत. तो डॉक्टर नाही जिंकू शकत. रेहान पूर्ण हॉलमध्ये तोडफोड करू लागला. आजवर त्याने ज्या कामात हात घातले ते कधीही अपूर्ण राहिले नव्हते, पण आज पहिल्यांदा एका साधारण डॉक्टरला तो अमीरजादा आमदाराचे लाडके पुत्र हरले होते. त्याला ही हार असहनीय होती. खूप हलक्यात घेतले मी याला. आज स्टे आणले, उद्या त्यांच्या जमिनी त्यांना मिळवून देईल. वरून काय तर त्या 1.5 दमडीच्या पोरीची केसही माझ्याच माती. मी तुला सहज जिंकू देणार नाही डॉक्टर. जर तूच नाही राहिलास तर गावकरी काहीच करू शकणार नाही. तुझा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. रेहानने रागात त्याच्या माणसाला कॉल केले. त्याच दरम्यान आध्याच्या प्रेग्नेंट असण्याच्या खुशीने सगळे देवदर्शनाला गेले, आणि परत येतानाच वाटेत रेहानच्या माणसाने प्रयागच्या कारचा अपघात करवला, आणि त्यातच प्रयाग, त्याचे बाळ, आध्याचे आई बाबा गेले. वर्तमान.
सगळं सांगून शर्वरी तोंडावर हात ठेवून रडायला लागली. डॉक्टर साहेबांच्या जाण्यामागे आम्ही सगळे जबाबदार आहोत. आमच्या बेफिक्रीची शिक्षा त्या देवमाणसाला मिळाली. माझी अवस्था बघून त्यांनी वचन दिलेले मला न्याय मिळवून देतील. मला फसवणाऱ्या माझ्या नवऱ्याला नक्कीच शिक्षा होईल. त्याने त्यांचे शब्द पाळले साहेब. पण या सगळ्यात त्यांना मात्र त्यांचा जीव गमवावा लागला. शर्वरी रडतच बोलू लागली. सगळं ऐकून सम्राट हर्षलचे डोळे पाणावले. एवढं सगळं तुझ्यासोबत घडत होते आणि तुला आम्हाला सांगायची, आमची मदत घ्यायची गरज नाही वाटली का? एवढे परके झालो होतो का आम्ही विक्रम? सम्राट मनातच बोलला. साहेब, तुम्ही आलाच आहात तर डॉक्टर साहेबांना न्याय मिळवून द्या. आम्ही तेव्हा चूप राहिलो नसतो तर त्या नराधमांना तेव्हा शिक्षा झाली असती. पण आम्ही गरीब माणसं नाही करू शकलो त्यांना विरोध. पण आता नाही. तुम्हाला जी मदत हवी असेल ती करायला तयार आहे मी. शर्वरी डोळे पुसत निर्धाराने बोलली. तसे सम्राट हलकेच घालत हसला. काय नाव म्हणाले तुम्ही त्या आमदाराचे? सम्राटने विचारले. त्याचे आता रक्त खवळून निघाले होते. ज्याने कोणी त्याच्या भावाचा खून केला त्याला त्याच्या करणीची तो नक्की शिक्षा देणार होता. आमदार अमितराव गाडगीळ आणि त्यांचा मुलगा रेहान गाडगीळ. केशव काका बोलले आणि सम्राटच नाही तर हर्षलचे डोळे मोठे झाले. क्रमशः हाश झाले एकदाचे भूतकाळ सांगून. आता आध्या, सम्राट, हर्षल मिळून रेहान आणि त्याच्या वडिलांना कशी शिक्षा करतात ते कळेल पुढे. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.